हॅलो, मी स्वप्नाली आणि स्वप्नालीच रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आजची आपली रेसिपी आहे फ्रूट कस्टर्ड. चला तर मग सुरुवात करूया फ्रूट कस्टर्ड बनवायला. तर सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये 2 कप दूध तापायला ठेवले आणि तोपर्यंत आपण इकडे 1 कपमध्ये आपण अर्ध्या कपलाही थोडंसं दूध कमीच होतं. ते साईडलाच काढून ठेवलं होतं, गरम करायला ठेवलं नाही. त्यामध्येच आपण 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आणि आता इकडे भांड्यामध्ये जे दूध गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये आपण चवीनुसार साखर टाकायची. इथे 2 कप दूध घेतले आहे, त्यामुळे मी एका कपाला 2 चमचे अशी साखर टाकली आहे. मग 2 कपची 4 चमचे साखर ॲड केली आणि पूर्णपणे साखर विरघळू दिली. आणि साखर विरघळल्यानंतर दुधाला छानशी अशी उकळ काढून घेतली. आता असंच 2 मिनिट दूध गॅसवर उकळू द्यायचं, म्हणजे दुधाचा जो स्मेल येतो तो निघून जाईल. आणि नंतर हे जे कस्टर्ड ॲड केलेलं दूध होतं ते या दुधामध्ये ॲड केलं. कस्टर्डचे दूध टाकल्यानंतर साधारणपणे 3 ते 4 मिनिट हे दूध असंच उकळू द्यायचं. आणि असं उकळताना ढवळत राहायचं, म्हणजे दूध आपले उतू जाणार नाही, म्हणजे गॅसवर सांडणार नाही. आता आपले कस्टर्ड हे 3 ते 4 मिनिट व्यवस्थित शिजलं आहे. तुम्ही बघू शकता दाटसर झालेलं आहे, एकदम दाटसर झालेलं आहे, म्हणजे आपलं कस्टर्ड व्यवस्थित शिजलं गेलं आहे. आता तुम्ही गॅस बंद करून घ्यायचा. गॅस बंद करून झाला की आपण हे दूध एक साईडला उचलून ठेवायचं, म्हणजे आपला हात वगैरे लागणार नाही किंवा आपल्या हाताला पोळणार नाही. नंतर एक भांडं घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये आपण जे केलेलं कस्टर्ड आहे ते काढून घ्यायचं आणि थोडंसं थंड करायला ठेवायचं बाहेर. आणि थोडंसं थंड म्हणजे वाफ निघून गेली की आपण हे फ्रीजमध्ये ठेवायचं. फ्रीजमध्ये साधारणपणे 1 तासपर्यंत ठेवायचं. 1 तासानंतर आपण यामध्ये आपल्या आवडीनुसार, म्हणजे आपल्याला जे आवडतात ते फ्रूट्स यामध्ये ॲड करून घ्यायचे, म्हणजे मिक्स करून घ्यायचे. मी इथे जास्त कोणते नाही, जे माझ्याकडे अवेलेबल होते घरी तेच मी इथे ॲड केले आहेत. डाळिंब, केळी, ॲपल आणि थोडेसे ड्रायफ्रूट, काजू, बदाम ते बारीक चिरून यामध्ये ॲड केले. आणि थोडीशी माझ्याकडे तुटी फ्रुटी शिल्लक होती, तर म्हणलं ठेवून तर काय करायची, आपण ॲड करूया. तर तुम्हालाही तुटी फ्रुटी आवडत असेल तर तुम्ही ॲड करू शकता. आणि तुम्ही बघू शकता हे कस्टर्ड आपले पूर्णपणे तयार झालेले आहे. तर तुम्हाला माझी ही फ्रूट कस्टर्डची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करा. आणि जे लोक या चॅनलवर, म्हणजे स्वप्नालीच रेसिपी या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज या चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. आणि चला भेटू नवीन रेसिपीला. बाय बाय.